कोपरगांव की राजनीति में बड़ी हलचल। कल जहां पूर्व विधायक कोले गुट ने नगर अध्यक्ष और नगर सेवक पदों के लिए अपने उम्मीदवार घोषित किए थे, वहीं आज 13 नवंबर को विधायक आशुतोष काले ने अपने नगर अध्यक्ष उम्मीदवार की घोषणा की है। और इसमें सबसे बड़ा राजनीतिक धमाका ये रहा कि राज्य पद संस्था महासंघ के अध्यक्ष ओम प्रकाश काका कोटे को नगर अध्यक्ष पद का उम्मीदवार घोषित किया गया है। इस ऐलान से कोले गट को बड़ा झटका माना जा रहा है। पहले से ही मुश्किलों में घिरा कोले गुट अब एक बार फिर पिछड़ता हुआ नजर आ रहा है। इसी दौरान ओम प्रकाश काका कोटे ने पत्रकारों से बातचीत में कहा, मुझे एक प्रसिद्ध ज्योतिषी ने बताया था कि राजनीति में 50 साल की मेहनत के बाद मुझे एक बड़ा मौका मिलेगा और आज विधायक आशुतोष दादा काले के आशीर्वाद से वो भविष्यवाणी सच साबित हुई है। काका कोटे ने यह भी कहा कि उनके संपर्क जिला पालक मंत्री राधा कृष्ण विखे पाटिल और राज्य के वरिष्ठ नेताओं से मजबूत है, जिससे कोपरगांव नगर पालिका को बड़ा आर्थिक फायदा मिलेगा। उन्होंने वादा किया कि हम कोपरगांव को राज्य का पथदर्शी शहर बनाएंगे। विधायक आशुतोष काले गुट की इस घोषणा पर पूरे राजनीतिक हलके की निगाहें टिकी हुई थी। इस मौके पर कृष्णाई मंगल कार्यालय में पत्रकार परिषद का आयोजन किया गया था, जहां यह निर्णय औपचारिक रूप से घोषित किया गया। इस ऐलान के बाद कई नेताओं के समीकरण बिगड़ गए हैं। राजनीतिक जानकारों का मानना है कि काले गुट के इस निर्णय ने उनके विजय के मौके और मजबूती बढ़ा दी है। और सबसे बड़ा झटका कोले गुट से 2 दिन पहले ही घोषित उम्मीदवार जनार्दन कदम ने भी आज औपचारिक रूप से राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश किया है, जिससे कोले गुट की स्थिति और भी कमजोर हो गई है। अब सवाल ये है, क्या काका कोटे का ये कदम कोपरगांव की राजनीति का पूरा खेल पलट देगा? क्या कोले गुट अब वापसी कर पाएगा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश तसा कार्यक्रम या ठिकाणी घेतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे आपल्या सर्वांची सर म्हणजे तुम्ही मला अधिकार दिले तरी एकदा आपण सर्वांनी हातभर करून सहमती या ठिकाणी द्यावी अशी विनंती करतो। मला सांगितलं आता तुमच्या पत्नीचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरायचा, पुणे साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे, म्हणजे मला तरी नव्हतं। आणि काळे साहेब स्वतः मला नगरपालिकेत घेऊन गेले, माझ्या पत्नीला घेऊन गेले, घरी पाहायची गडबड आज त्या काळे पगारांनी मला पुन्हा संधी दिली। आजच नाही, काळे परिवाराचा मन खरे मोठा आहे, आपला कार्यकर्ता मोठा झालेला त्यांना नेहमी आवडतो। इतरांच्या बाबतीत मी काही बोलत नाही। गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आशुतोष दादांनी मला आग्रह करून सांगितलं होतं, आता तुम्ही या नगराध्यक्ष पदाचा आमच्याकडून अर्ज भरा, आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष करतो। परंतु आयुष्यामध्ये वेळ द्यावी लागते, वेळ द्यावा लागतो। आणि मला आठवतं 1975 साली जेव्हा आम्ही राजकारणात प्रवेश केला आणि समता पतसंस्थेची स्थापना 1986 साली केली। 75 नंतर 10 वर्षांनी 85 साली मी एका भारताच्या नामांकित ज्योतिषाकडे गेलो। अतिशय नामांकित प्रख्यात ज्योतिषी आहे, दिल्लीला गेलो होतो। त्या ज्योतिषाने मला सांगितलं होतं, तुम्हाला राजयोग तुम्ही जोपर्यंत 50 वर्ष राजकारण करीत नाही तोपर्यंत तुम्हाला तो योग नाही। आणि आज बरोबर 50 वर्षांनी 25 वर्ष मला थांबावं लागलं आणि 25 वर्षामध्ये सुद्धा सारखे मनामध्ये विचार यायचे, आपण गावाकरता किती केले पाहिजे, राजकारण न करता सुद्धा गावाकरता काय काय करता येईल ते करायचा प्रयत्न मी निश्चितपणे गेल्या 25 वर्षामध्ये केलेला आहे। हे करत असताना कोपरगावविषयी प्रेम, कोपरगावविषयी जेव्हा कोपरगावच्या नागरिकांविषयी आत्मीयता आणि कोपरगावची बाजारपेठ वाढली पाहिजे या भावनेला व्यापारी महासंघ असेल, किराणा मार्केट असेल, आमचा समता परिवार असेल, याच्या माध्यमातून मी सातत्याने सामाजिक काम करीत राहील। हे करीत असताना कुठेही राजकारणात प्रवेश करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता। आमच्या अनेक सहकार्याचे साक्षीदार आहेत, मी नेहमी सगळ्यांना सांगतो की आपल्याला राजकारणात आता जायचं नाही, केलं तर राजकारण पुरेसं आहे आपल्याला। पण तुम्ही वर्ष 2 वर्षापासून सातत्याने कोपरगावचे अनेक लोक मला भेटायचे, मी सांगायचे तुमच्यासारख्या माणसाने राजकारण केलं पाहिजे, नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे,
आणि मी जेव्हा महाराष्ट्रावर फिरायचो, दादांनी आता सांगितलं की मी आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी पतसंस्थांची संघटना आहे तिच्यावर सुद्धा फिरणार आहे. अनेक वेळा मला असं म्हटलं जायचं, तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर गेलेले आहात, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही काम करता, तुम्ही कशा प्रकारे गावाचं राजकारण करता? परंतु शेवटी गाव ते गाव आहे मित्रांनो. जगामध्ये कुठेही जरी गेलं, जसं म्हणतात की घाट घेतलं ते आकाशी तितकीची पिल्लापाशी, मी प्रत्येक प्रदेशाच्या गावाला गेलो, इतर राज्यातल्या गावाला गेलो, महाराष्ट्रातल्या गावाला गेलो, तर माझ्या मनामध्ये यायचं आपलं गाव असं का होत नाही, परदेशामध्ये जर होऊ नये तर ती आपल्या गावातच का असावी. ती धूप करण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये आशुतोष दादांनी नक्की केलेलं आहे. त्यामुळे अशा आशुतोष दादांना आपण साथ का देऊ नये. जेवढा कोट्यवधी रुपयाचा निधी आशुतोष दादांनी आणलेला आहे त्याचे आपण सुद्धा सहकार्य का होऊ नये असा विचार मनामध्ये घ्यायचा. ते एवढे उदार म्हणायचे आहे, एवढे दिलदार म्हणायचे आहे. मंदार असो, सुनील भाऊ असो, विनय असो, कृष्ण असो, मी सकाळपासून पाहतो कोणी एक नव्या पैशाची सुद्धा आढावा घेतलेलं आहे. सगळ्यांनी दादा माझ्या सांगत होते की दादा तुम्ही तो निर्णय घ्या, त्याला आमचा पाठिंबा आहे. नगराध्यक्ष पदाची संधी मला मिळणार हा माझा आत्मविश्वास आहे. फक्त ती संधी रेकॉर्ड ब्रेक म्हणून आपण सांगून दिली आणि त्याचबरोबर माझ्या जोडीला सगळे नगरसेवक गेले होते. 30 नगरसेवक तुम्ही माझ्या जोडीला दिले पाहिजे, त्या दिवशीच मला आनंद होईल. आणि हे देत असताना निष्ठावान कार्यकर्ते आहेत. सुनील असेल, मंदार असेल, कृष्णभाऊ असेल, वीरेन असेल किंवा आणखी कोणी नगरसेवक आहेत, पार्लमेंटरी बोर्ड आहे, डॉक्टर गर्जे साहेब आहेत, सतीश कुमार आहेत, सतीश कृष्ण आहेत, त्यांच्या सगळ्या मदतीनं तुम्ही जी टीम माझ्याबरोबर द्या, त्या टीम बरोबर तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. हा विश्वास सार्थ करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. तुम्हालाही शब्द देतो आणि कोकणावरांनाही शब्द देतो की आपल्या स्वप्नातलं कोकणाव आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या सहकार्याने मी निश्चितपणे करून दाखवेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की.